जालना जिल्ह्यातील अंबड नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 4 मध्ये ओबीसी आरक्षण सुटलेल्या जागेवर मूळ ओबीसी उमेदवार न देता मराठा उमेदवार देण्यात आला। यावर एका ओबीसी बांधवाने आपल्या भावना आमदार नारायण कुचे यांच्याकडे मांडल्या असता त्या कार्यकर्त्याला आमदार नारायण कुचे यांनी दमदाटी केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। ओबीसी आरक्षण सुटलेल्या जागेवर मूळ ओबीसी उमेदवारालाच संधी द्यावी अशी भावना प्रभागातील एका कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती। यावेळी आमदार नारायण कुचे यांनी कुणाशी बोलतो काय बोलतो अशा शब्दात दमदाटी केली आणि ओबीसींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असे बोलले जात आहे। मी ओबीसींच्या मतावर निवडून आलो असे नेहमी सांगत आलेले आमदार कुचे यांनी ओबीसींविषयी मनात असलेला द्वेष अखेर दाखवून दिला असा आरोप होत आहे। ही संपूर्ण घटना एका क्लिपमध्ये व्हायरल झाली असून व्हायरल झालेल्या क्लिपमुळे शहरासह तालुक्यातील ओबीसी समाज नाराज झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे। नगरपालिका इलेक्शनसाठी ओबीसीच्या जागेवर ओबीसीलाच तिकीट मिळावं ही इच्छा होती आमची। हॅलो, कारण थोडसं सर जनतेचं थोडीशी नाराजी आहे। ओबीसी जागेवर ओबीसी तिकीट द्यावं अशी आमची इच्छा आहे। भवर बोलतोय, भवर अंबड अंबड काय म्हणले? वार्डातला नाही सर, पूर्ण अंबडचाच आहे। ओबीसी जागेवर ओबीसीच द्या जसं। अरे वार्डातला सांग ना तू, म्हणून मला लक्षात येईल ना। 4 नंबर वार्ड आणि 3 नंबरला ओपन मधून देऊ राहिलो। तिथे ओबीसी ऍडजस्ट नाही करायचं का? नाही सर, इथं कसं आहे माहिती आहे का, ओपनला अरे ऐकून घे रे। हा बोला सर। कोणाचा ऐकून बोलतो कोणाशी तू? 3 नंबरला दोन्ही जागा ओपन आहे। बरोबर बरोबर बरोबर। 4 नंबरला काय झालं? नाही नाही नाही, कोणी सांगितलं नाही मला, माझी इच्छा आहे म्हणून। ठीक आहे सर, बर सर, चुकी झाली माझी, तुम्हाला कॉल केला मी। नमस्कार, मी ऋषिकेश पवार। ओबीसीच्या जागेवर ओपनला सीट दिलंय, त्या संदर्भात मी काल एक ओबीसी कार्यकर्ता म्हणून म्हणा किंवा विधानसभेला आपल्या आमदार नारायण कुचे साहेबांचं काम केलंय जीव तोडून, तर माझे आज ते थोडंसं खटकलं मला, म्हणून मी त्यांना कॉल केला किंवा आपलं मनोगत व्यक्त करायचं किंवा आपला एक हक्काचा माणूस, कारण ते मायबाप जनता आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे तेवढा हक्क की जनता ही जनार्दन असते। तर त्या अनुषंगाने मी त्यांना एक कॉल केला की बाबा, ते पण मी त्यांना सर या भाषेत बोलू म्हणलं, सर एक आमची अशी इच्छा आहे किंवा ओबीसी बांधवांची इच्छा आहे किंवा माझी इच्छा म्हणून धरा की बाबा ओबीसी जागेवर तुम्ही ओबीसी उमेदवार द्या। तर मी त्यांना असं बोललो, तर त्यांनी मला थोडंसं अरेरावीची भाषा केली आणि ते मला योग्य नाही वाटलं, पण तरी पण मी त्यांना सर म्हणलो आणि त्यांचीच माफी मागितली की बाबा सर माझं चुकलंय, यानंतर मी तुम्हाला कॉल करणार नाही। पण हा ओबीसी समाज केव्हा जागा होणार आहे हे आपल्याला कळायला पाहिजे। ओबीसी समाज झोपलेला नाहीये। ओबीसीच्या जागेवर जर ओपनची सीट देत आहे तर ओबीसीने काय केलं? जर अंबड म्हणून त्यांना 45,000ची लीड मिळतीये, तर मग आपण का ते असं का करतात हे मला समजत नाही। म्हणून एक छोटासा कार्यकर्ता त्यांचा, मी तर त्यांच्या एवढ्या मोठी लायकी नाहीये माझी, पण मी त्यांना एक कॉल असं धरून चला की ते जनता मायबाप आहे आपले, म्हणून मी कॉल केला त्यांना, पण त्यांनी मला अरेरावीची भाषा वापरली। आता नगरपालिका इलेक्शन लागलंय, तर आपल्या ओबीसी बांधवांनी काय करायचं आणि काय नाही हे आपल्या ओबीसी बांधवांनी ठरायला पाहिजे। कारण जर आपण त्यांना निवडून देतोय तर त्यांनी आपलं काहीतरी 2 शब्द ऐकून घेतले पाहिजे, पण त्यांनी अरेरावीची भाषा केली ही योग्य नाही ठरलं। प्रतिनिधी अशोक खरात, NTV न्यूज मराठी, अंबड, जालना।